नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार. तलाठी फॅक्टरी आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आपण तलाठी भरतीमध्ये ही सिरीज चालू केलेली की जे आपलं जीएसचा पार्ट आहे सामान्य ज्ञानाचा, त्यामधील कोणत्या टॉपिकवर तुम्हाला भर द्यायचा आहे आणि सब्जेक्टचं जे वेटेज असणार आहे ते कशा प्रकारे असणार आहे ते पीवायक्यू अनालिसिस आपण करत आहोत. तर राज्यशास्त्र हा जो सब्जेक्ट आहे त्यामधील कोणते जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला मुख्यतः करायचे आहेत त्याबद्दल आपण यामध्ये बोलूया. आता राज्यशास्त्राचा जेव्हा अभ्यास करत असताना पॉलिटीचे जे क्वेश्चन्स आहेत ते पॉलिटीमध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ जे आहेत 3 ते 4 प्रश्न हे तुम्हाला पॉलिटीचे असतील, राज्यशास्त्र या विषयाचे असणार आहेत. तर यामध्ये राज्यशास्त्राचे 3 ते 4 क्वेश्चन्स असतील. मेजरली जे ऍव्हरेज क्वेश्चनचा एरिया राहिलेला आहे ते 3 क्वेश्चनचा असलेला आहे. जेवढे पण शिफ्टचे तलाठीचे पेपर्स तुम्ही बघितले तर तलाठीमध्ये तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन्स जे आहेत ते पॉलिटीचे बघायला मिळतात. मोस्ट ऑफ यामधील कोणत्या टॉपिकवर तुम्हाला भर द्यायचा आहे. आता जसे की आपण सामान्य ज्ञानामध्ये पूर्ण ओव्हरऑल एक अनालिसिस केलेलं की सब्जेक्ट मध्ये कोणत्या सब्जेक्टला किती क्वेश्चनचं वेटेज आहे ते, तो जर व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल तर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन सुद्धा तो व्हिडिओ चेक करू शकता. आता राज्यशास्त्रामध्ये हे टॉपिक्स करताना मुख्यतः सर्वात इम्पॉर्टंट जो पार्ट राहतो की तुम्हाला जेवढेही क्वेश्चन्स आहेत, जसं की पॉलिटीचे जेवढे क्वेश्चन्स आहेत तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 1 ते 51 कलम, बऱ्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना माहित नाहीये 1 ते 51 ही जी कलम आहे ते तुम्हाला तोंडपाठच करायचे आहेत. म्हणजे जरी कुठलाही क्वेश्चन विचारलं तुम्हाला तर यामध्ये तुमचा मार्क्स नको जायला, ठीक आहे. कारण की एक एक जो जीएसचा क्वेश्चन आहे ते तुम्हाला काय करणार आहेत, पोस्ट पर्यंत घेऊन जाणार आहेत. आता 1 ते 51 कलम मध्ये जे आहेत की नागरिकत्वाचे कोणते कलम आहेत, मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क हा पाठ करायचा आहे. 51A मध्ये काय येतं, मूलभूत कर्तव्यांचा पार्ट येतो. तर ही मूलभूत कर्तव्य तुम्हाला करायचे आहेत. त्यानुसार ज्यामध्ये घटना दुरुस्ती झालेल्या आहेत, मुख्यतः 42 आणि 44वी घटना दुरुस्ती, तर यावरती भर द्यायचा आहे. जरी प्रश्न कंडक्ट झाला तलाठीसाठी तर मुख्यतः आता आपण हे प्रायोरिटी बेस्ड पीवायक्यू अनालिसिस नुसार टॉपिक सांगत आहोत की जे पाठीमागे विचारलेले आहेत आणि यानुसार तुम्ही एवढे जरी टॉपिक मुख्यतः त्याच्यावरती भर देताय, हे तोंडपाठ करताय, हे टॉपिक स्किप करत नाही तर तुम्हाला त्यातून बऱ्यापैकी रिझल्ट जो आहे तो बघायला मिळेल. तर ह्यामध्ये तुम्हाला 42वी घटना दुरुस्ती करायची आहे, अमेंडमेंट ऍक्ट घटना दुरुस्ती आपण सध्या आता इथे लिहूया. त्यानंतर 44वी घटना दुरुस्ती, मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क यांच्यामध्ये जी 86वी घटना दुरुस्ती झालेली आहे, बालकांच्या बाबतच्या तरतुदी ज्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. कलम 40 जे आहे ग्रामपंचायतीचे संघटन, जर तुम्ही बघितलं पेपरमध्ये पाठीमागचे तर त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेला आहे कलम 40 काय आहे, कलम 40 काय, इतक्या वेळा विचारलेला आहे. तर मग त्याचा आन्सर आपल्याला आलं पाहिजे. असे जे क्वेश्चन्स आहेत ते स्किप करायचे नाहीयेत आपल्याला. यामधील कलम 1 ते 51 व्यवस्थित करायचा. संविधान हा खूप सुंदर असा घटक आहे, प्रत्येक ऑफिसरला तो माहित असला पाहिजे. नाहीतर आपल्याला एक आपण ऑफिसर म्हणून बनणार होतो, त्यामुळे आपल्याला संविधानाच्या तरतुदी ज्या आहेत त्या माहित असणं गरजेचं आहे. त्यामधील अजून कोणता जो नेक्स्ट पार्ट आहे भाग, जे भाग आहे जो तुम्हाला पेपरमध्ये विचारला तर भाग 15 कोणता, निवडणुकांबद्दल तरतुदी झालेल्या 324 ते 329. त्यामुळे तुम्हाला जेव्हा स्टडी करायचा आहे तेव्हा भाग आणि त्यांची कलमे हा पार्ट तुम्हाला एक चार्ट संविधानाचा साईडला करून ठेवायचा आहे आणि त्याची मल्टिपल रिव्हिजन करायचे आहे. तर त्यानुसार भागांवरती प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट जो पार्ट राहतो की पंतप्रधान मुख्यमंत्री. आता स्टेटचं आणि सेंट्रलचं, स्टेट गव्हर्नमेंट, राज्याचा आणि सेंट्रलचा, आता केंद्राचा. तर राज्य आणि केंद्राचा करताना मुख्यतः ऍटलिस्ट हे टॉपिक करायचे आहे तुम्हाला. मुख्यमंत्री जर तुम्ही इथे करताय तर त्यालाच सोबत अनालिसिस करताना काय करायचं आहे, सीएम सोबत पीएम पण करायचं आहे, प्राईम मिनिस्टर पण करायचं आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही राज्यपाल करताय, गव्हर्नर करताय तेव्हा तुम्ही प्रेसिडेंट पण कराल. राज्यपाल यांच्यासोबत तुम्हाला प्रेसिडेंट, राष्ट्रपती पण करायचं आहे. हायकोर्टच्या तरतुदी जेव्हा आपण करतोय उच्च न्यायालयाच्या, तेव्हा तुम्हाला सुप्रीम कोर्टच्या तरतुदी करायच्या आहेत. तर ऍटलिस्ट याच्याबद्दल माहित असणं गरजेचं आहे. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हा पार्ट करायचा आहे. नेक्स्ट जो पार्ट राहतो की आयोगाचा पार्ट आहे, आयोग करायचे आहेत. आयोगमध्ये राष्ट्रीय महिला आयोग, अनुसूचित जाती जमाती आयोग आहे, मागासवर्गीय आयोग आहे, त्याबद्दलच्या तरतुदी, आयोग कधी स्थापन झाला यावरती जर फॅक्ट बेस्ड क्वेश्चन विचारले पॉलिटीला इथे जास्तीत जास्त येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तुम्हाला आयोगाचा पार्ट करायचा आहे. त्यामध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग,
आता मी हा ओरली सांगते, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग करायचा आहे. त्यानंतर ज्या तरतुदीमध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत त्या घटना दुरुस्ती ज्या आहेत आता रिसेंट मधल्या, त्या करंट बेस तुम्हाला पॉलिटीचा करून जाणं गरजेचं आहे. प्रिडिक्टेड याच्यावरती टॉपिक मोस्ट ऑफ विचारले जातात. त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोग, मागासवर्गीय आयोग, ओबीसीचा आयोग, अल्पसंख्याक आयोग हे आयोग तुम्हाला करायचे आहेत. आणि सर्वात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर्स मध्ये 350A वरती खूप प्रश्न विचारलेले आहेत. पाठीमाग ज्याच्यामध्ये म्हणजे भाषा संबंधी प्रश्न जास्त विचारले जातात. त्यामुळे भाषा जो आहे त्या रिलेटेड 351 पासूनची जी कलम आहे 350A जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. त्यानुसार तसेच जी 71वी घटना दुरुस्ती आहे सिंधी, त्याच्यानंतर बोडो, डोगरी, मैथिली आणि संताली, BDMS ज्याला बोलतो आपण, 71वी घटना दुरुस्ती, 21वी घटना दुरुस्ती आणि 91वी घटना दुरुस्ती, यावरती तिघांवरती प्रश्न विचारला जातो भाषा आयोगाबाबत. तर पहिल्यामध्ये कोणता शब्द ऍड करण्यात आला, त्यानंतर कोणत्या 21व्या घटना दुरुस्तीने भाषेमध्ये शब्द ऍड करण्यात आला, तर यावरती प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हा पार्ट जो आहे तो स्किप करायचा नाहीये. मूलभूत हक्कांचा पार्ट स्किप करायचा नाहीये. मूलभूत कर्तव्य व्यवस्थित करून जायचे आहेत आणि त्यानुसार जे विचारलेले आहेत घटना दुरुस्ती आयोग तो पार्ट करून जाणं अपेक्षित आहे. यावरती मोस्ट ऑफ प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे एवढा तरी पार्ट तुम्ही करून जाणं आणि त्यानंतर इतर पार्टकडे तुम्हाला वळायचं आहे. तसेच आता जेव्हा तुम्ही तलाठीचा आपण पेपर देतो त्यानुसार जो आहे ग्रामपंचायतीचा बाबत अभ्यास करताना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास करताना यामध्ये तुम्हाला समित्यांवरती लक्ष द्यायचं आहे. सर्वात मुख्य जो भर आहे तो समित्या कराल. या समित्यांमध्ये सर्वात इम्पॉर्टंट समिती बलवंतराय मेहता समिती, हा पार्ट करून जायचा आहे. त्यानुसार त्रिस्तरीय संघटना कोणती केली, कोणी दोन स्तर सांगितले, त्याच्यानंतर ग्रामपंचायत असावी, जिल्हा स्तर असावा असं कोणी सांगितलेलं आहे, कोण गठीत करतं, प्रमुख कोण असतं, सरपंचाची नेमणूक कोण करतं, त्यानुसार अशा प्रकारे कोणाला आन्सरेबल आहे आपण. हा जो पार्ट आहे फॅक्च्युअल बेस तुम्हाला 1 लाइनर प्रश्न विचारला तर इथे एक कंडक्ट होतो, एक कलमांवरती प्रश्न तुम्हाला फिक्स असतो. असे 3 ते 4 प्रश्न जे आहेत नाहीतर मुख्यमंत्री, त्याच्यानंतर पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती या रिलेटेड हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, आयोग इथे बऱ्यापैकी प्रश्न कंडक्ट होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. PYQचे जर तुम्ही प्रश्न बघितले तर त्यानुसार तुम्हाला जे अनालिसिस आहे ते लवकरच लगेच क्लिअरली होऊन जाईल आणि त्यानुसारच आपण हे टॉपिक जे आहेत ते तुम्हाला सांगत आहोत. त्यानुसार समित्यांचा जो पार्ट आहे तो करून जाणं गरजेचं आहे. ओके. त्यानुसार जो कलम 40 जे आहे तो सुद्धा पाठ करायचं आहे. ग्रामपंचायतीचं संघटन, त्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोणत्या कलमाने घेतल्या जातात, 243 कलम कशा रिलेटेड आहे, हा पाठ करून जाणं इम्पॉर्टंट असणार आहे. तर या रिलेटेड तुम्हाला हा पाठ बघायचा आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट करताय, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ॲटलिस्ट तुम्हाला जो आहे राष्ट्रपती, पंतप्रधान या रिलेटेड, सुप्रीम कोर्टच्या ज्या तरतुदी आहेत त्या रिलेटेड मुख्य मेन जो पार्ट आहे तो करून जाणं अपेक्षित आहे. पॉलिटीवरती तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन असतील. मुख्यतः जो भर आहे तो चालू घडामोडी आणि हिस्ट्रीवर देण्यात येतो. त्यानंतर पॉलिटी, जॉग्राफी यावरती 3 ते 4 असा रेशो असतो. जो सामान्य ज्ञानाचे व्हिडिओ आहे त्यामध्ये सुद्धा आपण अनालिसिस पूर्ण दिलेला आहे की सामान्य ज्ञानामध्ये GK मध्ये तुम्हाला किती वेटेज असेल. पुन्हा तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर पुन्हा एकदा जाऊन चेक करा, कारण की त्यानुसार तुम्हाला अजून आयडिया येईल, क्लॅरिटी मिळेल. आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडला असतील तर व्हिडिओला जाता लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तोपर्यंत तुर्तास